बाप्पा राम राम. राम राम. बाप्पा, आता आपण आतापर्यंत ऊसामध्ये विक्रम केलेला आहे, अंतर वाढवलेलं आहे आणि गेली इतके वर्षाला मी बघतो तुम्ही रोप लागवड, त्यानंतर मशीनच्या सहाय्यानं ऊसातली लागवड. पण यावर्षी नवीन एखादा प्रयोग तुमच्याकडनं आम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे तूर पिकामध्ये. तर याचे जे काही तुम्ही आतापर्यंत प्रयोग केले तुरीमध्ये, जे काही वापरलंय किंवा लागवड कशी केली, अंतर किती आहे, थोडक्यात आपण त्याची माहिती द्यावी. आपण साहेब 7x1 वर केल्या तूर. 7x1 म्हणजे 2 ओळीतलं अंतर 7 आहे आणि रोपातलं अंतर 1 फूट आहे. बर. आणि आतमध्ये कोथिंबीर केली ती बर. जूनलाच. कोथिंबीर किती झाली? कोथिंबीर केली 1,10,000ची झाली 2.5 चक्कर मध्ये. 2.5 चक्कर मध्ये. बर. ओके. मग नंतर कट केली 30 दिवसाला कट केली, लागण झाली की तुरीची कट केली, लागण झाली की 30 दिवसाला. 30 दिवसाला कट केली. कशी कट केली, कुठून केली ती? मिशननं कट केली. हो काही खाल्ल्या कडला हो काही. आणि दुसऱ्या वेळेस इथून कट केली अशी. ही कट केलेली हो काही दिसतंय की फुटवा झाले. जाडी आली ना, फुटवा जास्त आहे इथं. फुटवा वाढला. बरोबर आहे. ब्रांचेस कट केल्या ना. 60 दिवसाला दुसरी कट करायची. कटिंग केली. पर व्हरायटी कोणती आता ही? गोदावरीची आहे, पांढरी तूर. गोदावरी, परभणी गोदावरी विद्यापीठाची. हो. ओके. बघा ना किती मोठ्या प्रमाणात त्याला माल लागलेला आहे. फुल माल आहे साहेब. हो. आपण 10-34 फवारणी केली. बर. आपली नेचर केअरचं पृथ्वीज 10-34 वापरलं याच्यामध्ये. बरोबर आहे. ठीक आहे. टोटल किती तूर आहे ही पूर्ण? 2.5 चक्कर आहे. 2.5 चक्कर. अपेक्षा आहे साहेब आपल्याला 15 क्विंटल निघेल एकरी. एकरी 15 क्विंटल पर्यंत. बर. ओके ओके. आणि आता हे बघायला जर गेलं तर माल बघा ना किती, म्हणजे फुल माल आहे. 7 फुटातलं अंतर बघा, पूर्ण पॅक झालेलं आहे. ही जी ओळ आहे ही पूर्ण 7 फुटातली आहे. हे पूर्ण आज भरलेलं म्हणजे पॅक झाल्यामध्ये जाता येत नाही. शेतकऱ्यांनी आता याच्यातून एक घेतलं पाहिजे की प्रत्येक पिकाला अंतर लागत. आपण अंतर दिल्याशिवाय उत्पन्न निघत नाही, उत्पन्न निघू शकत नाही. गेली इतकी वर्ष झालं नेचर केअर प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर काम करते अंतर वाढवा म्हणून. आपण ऊसामध्ये जवळपास पहिले 2.5 फुटाची सरी होती, नंतर 3ची झाली, नंतर कारखान्याची हार्वेस्टर येण्यातून 4 फुटाची झाली. पण आपल्या माध्यमातून, आबांच्या माध्यमातून गेली 15 वर्ष झालं मी सातत्यानं बघतोय की सरी ही 7 फुटाची सरी आहे. 7x1.25, 7x1.5. आबांनी तर जवळपास 8x1.5 पण केलेलं आहे. म्हणजे हे अंतर जोपर्यंत आपण वाढवणार नाही दोन्ही पिकाच्या मधलं, ओळीमधलं, तोपर्यंत आपल्याला उत्पादन वाढीमध्ये जाता येणार नाही. त्याचं उदाहरण आपल्या समोरच आहे. आपण जर अंतर नाही वाढवलं तर पिकाला वाढायला जागा मिळत नाही, सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळं कुठल्याही पिकामध्ये, कोणत्याही पिकामध्ये आपण हे प्रयोग करा, उत्पन्न काढू शकत नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात आपल्या समोर जाता तुरीचं पीक बघा, पूर्ण दाखवाय. 7 फूट अंतर. 7 फूट अंतर आहे. या माल बघा किती लागलेला आहे.